अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 17वा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य ते भिनले अमूप, चिरंजीव कल्प कोटी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. माऊली म्हणतायत, जो कोणी मुखाने हरिपाठाची म्हणजेच हरिनामाची कीर्ती गाईल, त्याचा देह अत्यंत पवित्र होईल. नामस्मरणाच्या तपाचे अमाप सामर्थ्य त्याच्या अंगी भिनले की कोट्यवधी कल्पांपर्यंत तो चिरंजीव होऊन नांदतो. अर्थात त्याचा कधीच नाश होत नाही. नामधारकाचे मातापिता आणि सारे कुळ चतुर्भुज विष्णुरूप होऊन राहते. गूढ रीतीनेच कळणारे हे ज्ञान माझ्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनीच माझ्या हाती दिले, असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. हरिपाठ कीर्ती म्हणजे हरिपाठाची कीर्ती किंवा हरिनामस्मरणाची कीर्ती, किंवा हरिनामस्मरणाची कीर्ती म्हणजे महती जो कोणी गाईल, त्याचे शरीर पवित्र होते. श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलेल्या हरिनामाच्या उपदेशाची कीर्ती वर्णन करण्याकरता माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ रचला. तो हरिपाठ नामोपदेश करणाऱ्या, आपल्या गुरूंच्या उपदेशांची कीर्ती गाणारा, आपल्या गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणारा झाल्यामुळे हरिपाठाचे पाठ करणे म्हणजे गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाण्यासारखेच आहे. आणि गुरूच्या उपदेशाची कीर्ती जो गातो त्यालाही नामस्मरण करण्यासारखेच फळ मिळते. नामस्मरणाची कीर्ती गाणे म्हणजे नामस्मरणाचे महात्म्य वर्णन करणे. हे महात्म्य सांगतानाही आपोआप नामस्मरण घडतेच व त्या नामस्मरणाने त्यालाही अनंत पुण्य लाभते. पुण्य शब्दाचा व्यावहारिक अर्थ ज्या योगे प्रापंचिक सुखांची प्राप्ती होते असा सामान्यपणे केला जातो. पण माऊली अशा पुण्याला पुण्यात्मक पाप म्हणतात. ज्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होते ते खरे शुद्ध पुण्य. जो काही धर्म किंवा आचरण करायचे ते भगवंतांच्या संतोषाला व कृपेला जीव पात्र होईल असे असले पाहिजे. श्री गुरुने हरिनामाचा उपदेश केल्यावर त्या उपदेशाचे मनात प्रेम वाढवीत जो त्या उपदेशाची कीर्ती गातो, त्या कीर्ती गाण्याने भगवंतांना फारच संतोष होतो. म्हणून हरिनामस्मरण करणारा व हरिपाठाचे पाठ करणारा दोघेही अत्यंत निष्पाप होऊन भगवंताला प्रिय होतील, असे माऊली म्हणतात. श्री एकनाथ महाराजही याच अर्थाने म्हणतात, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये नाम सर्व भावे. एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एकरूप. नामस्मरणाचे तप अगाध आहे. त्या पुण्यबळावर नामधारक अखंड विष्णुलोकात वास करतात. ज्या पुण्याने इहलोकींची आरोग्य, संपत्ती, सत्पुत्र इत्यादी किंवा परलोकीची स्वर्गादी सुखे मिळतात, ती काही काळाने नाहीशी होणारी असतात. इहलोकीची सुखे पाहता पाहता नाहीशी होतात, हे आपण पाहतोच. पण स्वर्ग सुखाच्या बाबतीतही क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुण्याई संपल्यावर जीव स्वर्गातून भूलोकावर येतात, असे गीता सांगते. नामधारकाचे पुण्य हे शुद्ध पुण्य होय. त्या योगाने विष्णुलोकात गेलेला नामधारक तेथून दुसरीकडे कोठेही जात नाही. तेथे गेलेल्या जीवाला काळाचे बंधन नाही. तेथे सत्ता भगवंतांची, काळाची नव्हे. त्यामुळे नामस्मरण रूप तप ज्याच्या रोमरोमात भिनले तो भगवत स्वरूपच होतो. त्यामुळे भगवंताप्रमाणे चिरंजीव होऊन कोट्यवधी कल्प भगवंत सानिध्यात वास करतो. नामधारकाला चारी मुक्ती प्राप्त होतात. एवढेच नव्हे तर नामधारकाच्या नातलगांना सुद्धा चतुर्भुज विष्णू स्वरूपता रूप मुक्ती मिळते. मात्र
नामधारकाला सायुज्यता मुक्ती मिळून त्याची जन्ममरणातून सुटका होते, तशी त्यांची होत नाही. इतर पुण्याचे फळ पुण्यकर्म करणाऱ्यालाच मिळते, पण नामस्मरणाच्या पुण्याचे फळ इतर संबंधितांनाही मिळते. मात्र ती स्वरूपता व मुक्ती टिकविण्यासाठी त्यांनी नामापराध करता कामा नये. अर्थात नामधारकानेही नामापराध करता कामा नये. पद्मपुराणात श्री सनत कुमारांनी श्री नारद मुनींना नामस्मरणाच्या बाबतीत घडू शकणारे 10 अपराध सांगितले असून ते नामधारकाने कटाक्षाने टाळावेत असे सांगितले आहेत. नामाचे 10 अपराध असे: पहिला, सज्जनांची निंदा करणे. दुसरं, दुर्जनांना नामाचे महत्त्व सांगणे. तिसरे, शिव व विष्णू हे वेगळे मानणे. चौथे, पाचवे, सहावे, वेदशास्त्रे आणि सद्गुरू यांच्या सांगण्यावर विश्वास नसणे. सातवे, नामाने भगवंत भेटतात इत्यादी वाक्ये केवळ स्तुती करणारी आहेत असे मानणे. आठवे, आपण नाम घेतो म्हणून त्या जोरावर शास्त्रविरुद्ध वर्तन करणे. नववे, नामाच्या भरवशावर शास्त्रविहित वर्तन न करणे. आणि शेवटचे 10वे, इतर धर्मकृत्ये व नाम यांची योग्यता समान मानणे. हे अपराध टाळून निस्सीम भक्तिभावाने अखंड नामस्मरण करणारा स्वतः सदेह सच्चिदानंद रूप होतोच, शिवाय त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या त्याच्या संबंधितांना स्वरूपता मुक्ती मिळते. याविषयी गुलाबराव महाराज म्हणतात, अपराध चुकवूनी करणे स्मरण, तरीच नामे उजळे मन. पातके जळती संपूर्ण, फळ श्रीकृष्ण सापडे. परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान अत्यंत गूढ आहे. ते ग्रंथ वाचून स्वतःच्या बुद्धीने करून घेता येत नाही. संतांच्या निष्कपट सेवेने त्यांची कृपा संपादन केली तरच हे ज्ञान होते. माऊली म्हणतात, तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊनी ठेले. ज्ञान जरी शुद्ध असले तरी काम क्रोधादी विकारांनी ते पक्के जखडून ठेवलेले असल्याने गूढ झाले आहे. शब्द ज्ञान शास्त्रातून सांगितले असले तरी वृत्तीने त्याचा अनुभव शास्त्रे करून देऊ शकत नाहीत. तो केवळ श्री गुरु कृपेनेच मिळविला पाहिजे. म्हणूनच माऊली म्हणतात की हे गूढ ज्ञान माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिले, म्हणून मी आज त्याचा अनुभव घेत आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.